एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। नागपूर येथे रेशीमबाग मैदानावर 4,000हून अधिक तरुण तरुणींनी एकत्र येऊन महावादनाचा अभूतपूर्व विश्वविक्रम केला. प्रस्थापित एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर 23 ऑगस्ट 2026 रोजी तब्बल 4,000हून अधिक तरुण तरुणींनी एकत्र येऊन ढोल ताशा वादनाचा एक अभूतपूर्व विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. या महावादनाची नोंद अधिकृतपणे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली आहे. नागपूर ढोल ताशा महाविक्रमाची वैशिष्ट्ये थेट सहभाग. विदर्भातील विविध शहरांमधून आलेल्या 200हून अधिक ढोल ताशा पथकांचे कलाकार यात सहभागी झाले होते. ध्वजाधारी या ऐतिहासिक सोहळ्यात तब्बल 585 ध्वजधारकांनी आपापल्या पथकाचे दिमाखात नेतृत्व केले. प्रमुख उपस्थिती हा भव्य विक्रम जेन झी संवाद आणि मंथन 4 युवा कार्यक्रमांतर्गत आयोजित केला होता, ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रिकेटपटू तिलक वर्मा प्रामुख्याने उपस्थित होते. एकच ताल. सर्व वादकांनी एकाच वेळी एकाच लयीत ढोल आणि ताशांचा गजर करून संपूर्ण नागपूर शहर दणाणून सोडले होते. हा सोहळा म्हणजे केवळ एक विक्रम नसून महाराष्ट्राच्या पारंपरिक संस्कृतीची आणि विदर्भातील युवा शक्तीची एक मोठी गर्जना ठरली. तिलक वर्मा भारतीय क्रिकेटपटू, युवा आकर्षण. भारतीय क्रिकेट संघातील युवा स्टार खेळाडू तिलक वर्मा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला. उत्साह वाढवला. त्याने मैदानावरील हजारो तरुण वादकांचा उत्साह वाढवला आणि नागपूरच्या या सांस्कृतिक ऊर्जेचे तोंड भरून कौतुक केले. या दोन्ही प्रमुख व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीमुळे या जागतिक विक्रमाचा आनंद आणि महत्त्व आणखी वाढले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र मार्गदर्शन. हा संपूर्ण सोहळा त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गेन झेड संवाद आणि मंथन 4 युवा या उपक्रमाचा एक भाग होता. तरुणांना संदेश. त्यांनी उपस्थित हजारो वादकांचे कौतुक केले आणि सांगितले की महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती या तरुण पिढीच्या हातात पूर्णपणे सुरक्षित आहे. सत्कार. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अधिकृत प्रमाणपत्र त्यांच्याच उपस्थितीत या उपक्रमाला प्रदान करण्यात आले. मुख्य संपादक विनोद माहुरे सह नागपूर जिल्हा प्रतिनिधी वैशाली कोराम. Our 585 flag bearers have created a new world record. तेजतम अंश पर, कन्या कंस पर, धूमनिच्छ वंश पर, शेर शिवराज है.